यानंतरची एक महत्त्वाची मोठी राजकीय घडामोड आपण पाहणार आहोत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षातल्या अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतला गेल्याचं आता समजतंय। पक्षातूनच सुनेत्रा पवारांच्या निवडीला आक्षेप घेतला गेल्याची माहिती मिळतेय। या प्रकरणात सुनेत्रा पवार यांना नोटीस देखील गेलेली असून राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांच्याकडून थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवली गेल्याचं समजतंय। त्यामुळे पक्षातल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी या नोटिशीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आमदार रवी राणा यांनी खासदार बळवंत वानखडे यांना थेट आव्हान दिलंय। खासदार होऊन 2.5 वर्ष झाली। 2.5 वर्षात वानखडेंनी केलेलं एक काम दाखवा, एक काम दाखवलं तर मी बक्षीस देईन, वानखडेंचा सत्कार आणि सन्मान सुद्धा करेन, असं आव्हान रवी राणा यांनी वानखडेंना दिलेलं आहे। त्यांना माझं आव्हान आहे की आपण अमरावती जिल्ह्याचे खासदार म्हणून जवळपास 2.5-3 वर्ष झाले। एक काम बळवंतजी वानखडेंनी या जिल्ह्यामध्ये केलेलं दाखवा, मी त्यांना बक्षीस देईल एक काम जर दाखवलं तर। म्हणून मला असं वाटतं की कुठेही विरोध आणि आरोप केल्यापेक्षा आपलं कर्तृत्व काय, आपण त्या पदावर बसून आपण जिल्ह्यासाठी काय केलं आहे, एक सिंगल काम फक्त बळवंतजी वानखडेंनी दाखवावं, मी त्यांचा सत्कार सन्मान करेन। ठाण्यामध्ये धावत्या दुचाकीवर बॅनर कोसळल्याची घटना घडलेली होती। त्यामुळे पालिकेनं योग्य ती कारवाई करणं आता गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया उपमहापौर कृष्णा पाटील यांनी दिलेली आहे। पूल असतील किंवा इतर जागा असतील, खालनं गाड्या जात असतात आणि वरती बॅनर लावलेले असतात, पण ते बॅनर कुठलीही पूर्वकल्पना न घेता, महापालिकेचे परमिशन न घेता जे लोक लावत आहेत हे फार चुकीचं आहे। पण त्याच्यावरती लावणाऱ्यावरती हा गुन्हा झाला पाहिजे। त्याचबरोबर जेव्हा लावला असेल तर आपली जे अतिक्रमण विभाग असेल किंवा जाहीर विभागाने ते तात्काळ काढले पाहिजेत। तर या बाबतीत पण महापालिकेने भूमिका घेतली पाहिजे आणि त्या वार्ड ऑफिसरनी त्याच्या विभागात त्यांनी काळजी घेतली पाहिजे की अशा प्रकारची चुकीचं कोणी कामं करत असेल तर त्या लोकांना संबंधित लावणाऱ्या बॅनर लावणाऱ्या संबंधित लोकांना नोटीस दिली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। ठाण्यातील बॅनर कोसळल्याच्या प्रकरणामध्ये आता अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी राहुल पिंगळे यांनी केलेली आहे। पालिकेनं कारवाई करणं अपेक्षित असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे। खरं तर डिजिटल बोर्ड असतील किंवा असे पूल असतील, अनेक वेळा अशा डिजिटल बोर्डांवरती असेल किंवा ब्रिजेसवर धोकादायक पद्धतीने बॅनर हे लावण्यात येतात। खरं तर महानगरपालिकेने यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे, परंतु कुठल्या तरी राजकीय दबावापोटी महानगरपालिकेचे अधिकारी असेल किंवा प्रशासन त्यांच्यावरती कारवाई करत नाही। हे बॅनर तातडीने हटवले पाहिजेत आणि या बॅनर त्या ठिकाणी लावू नये यासाठी कडक नियमावली त्या ठिकाणी करण्यात आली पाहिजे। ठाण्यातल्या बॅनर दुर्घटनेप्रकरणात खासदार नरेश मस्केंनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्यांनी बॅनर लावलं त्यांच्यावर कारवाई होणार आहे। अनधिकृत बॅनर संदर्भात पालिका नक्की कारवाई करणार, असं नरेश मस्के म्हणतात। तो बॅनर काहीतरी पडलेला आहे, बॅनरचं ते होल्डिंग्स पुन्हा त्याचं रूपांतर होल्डिंगमध्ये झालेलं आहे। हे काय महानगरपालिकेने लावलेलं होल्डिंग्स नाही, कोणीतरी रस्त्यात आणून स्वतःच्या वाढदिवसानिमित्त ते टांगलेलं होल्डिंग्स आहे। ज्याने कोणी ते लावलं असेल त्याच्यावरती महानगरपालिका कारवाई करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।